तुम्ही कोणाला मारू शकता का? किंवा कोणी तुम्हाला मारू शकतं का? श्रीकृष्ण म्हणतात, हा सर्वात मोठा भ्रम आहे. आज मृत्यूचं ते सत्य समोर येणार आहे, जे ऐकून अर्जुनाचे डोळे उघडले. आज आहे दिवस 57, अध्याय 2, श्लोक 19. य एनं वेत्ति हंतारम यश्चेन मन्यते हतम उभौ तौ न विजानीतो नायम हंती न हन्यते. जो या आत्म्याला मारणारा समजतो आणि जो याला मेलेला समजतो, ते दोन्हीही अज्ञानी आहेत. कारण हा आत्मा कोणाला मारत नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही. मित्रांनो, आपल्याला नेहमी वाटतं की कोणीतरी आपलं नुकसान केलं, कोणीतरी आपल्याला संपवलं किंवा एखाद्याचा मृत्यू झाला. पण श्रीकृष्ण इथे एका अतिशय खोल सत्यावर बोट ठेवत आहेत. ते म्हणतात की आत्मा हा अकर्ता आहे. तो ना कोणाला मारतो ना कोणाकडून मारला जातो. हा श्लोक आपल्याला दोन गोष्टी शिकवतो. एक म्हणजे अहंकाराचा त्याग. मी कोणाला तरी मारलं किंवा मी काहीतरी संपवलं, हा अहंकार खोटा आहे. दुसरं म्हणजे भीतीचा त्याग. कोणीतरी मला संपवेल किंवा माझं अस्तित्व संपवेल, ही भीतीसुद्धा खोटी आहे. जेव्हा आपण समजतो की आपण ते अविनाशी तत्व आहोत, ज्याला कोणीही स्पर्श करू शकत नाही, तेव्हा आपल्यातील भीती नष्ट होते. तुम्ही तुमच्या ध्येयासाठी लढताना हे लक्षात ठेवा की बाह्य परिस्थिती तुमच्या शरीराला त्रास देऊ शकते, पण तुमच्या आत्मबळाला कोणीही मारू शकत नाही. तुम्ही अजरामर आहात. आत्म्याबद्दलचा आत्तापर्यंतचा सर्वात प्रसिद्ध श्लोक, ज्याला शस्त्र छेदू शकत नाहीत आणि अग्नी जाळू शकत नाही, त्या अद्भुत सत्यासाठी तयार रहा उद्याचे दिवस 58 मध्ये. जय श्रीकृष्ण.